शासनाच्या नियमांचे पालन करून ग्राहकांना सेवा सुविधा देण्याची ग्राहक पंचायतची मागणी। अकोले या आदिवासी तालुक्यातील एसटी बस प्रवासासाठी सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांची नवीन कार्ड नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून यामध्ये पारदर्शकपणा आणण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले नियम व कंपनीच्या नियमानुसार अकोले तालुक्यात याची व्याप्ती वाढवण्याबाबतचे निवेदन अकोले तालुक्याचे नायब तहसीलदार किसन लोहरे यांना दिल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, कार्याध्यक्ष महेश नवले, तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर यांनी दिली आहे। निवेदनात म्हटले आहे की एसटी बसचे नवीन सवलत कार्ड काढण्यासाठी दररोज तालुक्यातील नागरिक तासनतास रांगेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभे राहून नंबर लागत नाही। यात त्यांना मोठा मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागतो। अकोले आदिवासी तालुक्याचे बस स्थानक ते तालुक्यातील बऱ्याच गावांचे अंतर हे 40, 60, 80 किलोमीटर असे आहे। एवढ्या मोठ्या तालुक्यात एकच सुविधा केंद्र अकोले बस स्थानक येथे चालू असून येथे दररोज मोठी गर्दी होत आहे। एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी नवीन NCMP कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे व चालू आहे। एसटी महामंडळाने नवीन कार्ड काढून देण्याची व वितरणाची जबाबदारी ई-बेक्स या कंपनीला दिली आहे। शासनाने ठरवून दिलेल्या ई-बेक्स कंपनीच्या नियमानुसार 5 किलोमीटर अंतरामध्ये एका एजंटाने कार्ड काढून देणं बंधनकारक आहे। अकोले आदिवासी तालुक्यात ई-बेक्स कंपनीच्या नियमांचे पालन करून ग्रामीण भागात कोतुळ, समशेरपूर, गणोरे, राजूर, शेंडी, भंडारदरा, मवेशी, कळस या गावात एसटीचे नवीन सवलत कार्ड काढण्यासाठी रोज सेवा उपलब्ध करून देण्यात यावी। अजून काही एजंट एजन्सी यांची अकोले तालुक्यात नेमणूक करण्यात यावी व गावागावात कॅम्प घेऊन नवीन कार्ड काढण्याची सेवा देण्यात यावी। तसेच नवीन कार्ड 199 रुपये तर यापूर्वीचे स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित आहे। अनेक पर्याय सांगून जास्त आकारणी पैसे घेऊ नयेत। स्मार्ट कार्ड काढण्याची दररोजची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असावी असे बोर्ड लावण्यात बंधनकारक असावे। एसटीचे नवीन सवलत कार्ड काढण्यासाठी 4 ते 6 महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी असे निवेदनात म्हटलं आहे। निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, कार्याध्यक्ष महेश नवले, तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर, भाऊसाहेब आभाळे, बबनराव तिकांडे, दत्ता ताजने, रामदास पांडे, नवनाथ आवारी, सकाहरी पांडे, माधवराव तिटमे, प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे, गंगाराम धिंदळे, अनंत घाणे, सुरेश गभाले, पांडुरंग खाडे, अशोक उघडे, राम रुद्रे, राजेंद्र घायवट, भाऊसाहेब वाकचौरे, पांडुरंग पथवे, कॉम्रेड तुळशीराम कातोरे, मोहन मुंडे, प्रकाश कोरडे, भाऊसाहेब वाळुंज, ज्ञानेश्वर पुंडे, रामदास पवार, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोरडे आदींच्या सह्या आहेत। निवेदनाच्या प्रती परिवहन मंत्री नामदार श्री प्रताप सरनाईक, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री नामदार माधुरी मिसाळ, परिवहन आयुक्त महाराष्ट्र, व्यवस्थापकीय संचालक परिवहन महामंडळ महाराष्ट्र, वाहतूक भवन विभागीय नियंत्रक एसटी महामंडळ अहिल्यानगर, आगार व्यवस्थापक एसटी महामंडळ अकोले यांना पाठवण्यात आला आहे।